आता पाविजेल घरा या दातारा संगती पायावरी ठेवू माथा सर्वथा हानुपेक्षी एथो नितेथवरी आता नाही सत्ता अनिकाची पायावरी ठेवोणी माथा सर्वथा हानुपेक्षी तुका म्हणे चक्रपाणी शिरोमणी बळ्यांचा पायावरी ठेवोणी माथा सर्वथा हानुपेक्षी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन रंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो हो तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह लागलो हरे ओ नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या होय होय वार करी डोळा पहारे पंढरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः पवनतनय संकटहरण मंगलमूर्तिरूपः राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूपः सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय विनायकं गुरुमनोमि
साखरे नाम विश्रुतम एषाम चरण सानिध्यात जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातम ज्ञानदान परायणम विनायकं गुरुम वंदे भवबंध विमुक्तये कि प्रथम नमन करु गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवोनी माथा साष्टांगी आता दंडवत शिवरायांचे आठवावे रूपा शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचे आठवावे गुण आता या भूमंडळी कि देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा था विठ्ठल 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 आता पावी जेल घरा आता पावी जेल घरा या दातारा संगती पायावरी ठेवोनी माथा सर्वतः नुपेक्षी एथोनी तेथवरी आता एथोनी तेथवरी आता नाही सत्ता अनिकाची पायावरी ठेवोनी माथा सर्वतः नुपेक्षी तुका म्हणे चक्रपाणी तुका म्हणे चक्रपाणी शिरोमणी बळियांचा पायावरी ठेवोनी माथा सर्वतः नुपेक्षी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग विठोबाचे प्राणसखे पंचमवेद निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त साधकांचे मायबाप भक्ती ज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले जगदवंदनीय परमपूजनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कैलासवासी बाबूराव देवडी ग्रंथभंग गाथेतील 4092 अभंगापैकी 2939 नंबरचा 4 चरणाचा उत्कृष्ट महत्वाचा सुंदर तुकाराम महाराजांच्या वाङ्मयातून निर्माण झालेल्या लौकिक वास्तुशांतीच्या प्रकरणाचं वर्णन करणारा आणि पारलौकिक वास्तुशांतीच्या प्रकरणाचंही वर्णन करणारा देवाच्या संगतीचा लाभ सांगणारा संगतीचे प्रकार सांगणारा अशा अनेक आध्यात्मिक गोष्टींवर प्रकाश टाकणारा हा असा यथार्थ अभंग आहे। परिहार सर्वांना माहिती आहे की आपल्या या खंडाळा गावामध्ये भवरबेंद वस्तीवरती वेळंसकर परिवाराच्या द्वारे नूतन वास्तू बांधकाम नूतन घराच्या उद्घाटनाच्या प्रसंगी वास्तुशांतीचा कार्यक्रम घर भरणीचा कार्यक्रम स्थलांतराचा कार्यक्रम त्यानिमित्तानं समस्त वेळंसकर परिवार आमचा शिष्य परिवार आणि त्यातले त्या ज्ञानेश्वर भाऊ त्यांनी केलेलं हे वास्तुशांतीच्या पूजेमध्ये वास्तुशांतीच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन त्यानिमित्तानं उपस्थित समस्त वेळंसकर परिवार खरगे परिवार भवरबेंद वस्तीतील समस्त खंडाळा परिसरातील वारकरी लोक त्यांचे आप्तस्वकीय नातेवाईक कीर्तनाला उपस्थित असणारे समस्त वारकरी लोक त्या सर्वांना खूप खूप अभिवादन धन्यवाद। विठ्ठल रिटर्न बरोबर आहे का? आवाज येतोय का माझा पाठीमागं खुर्चीवर बसलेले गायकांचा? आता पावी जेल घरा या दातारा संगती आज प्रासंगिक कीर्तन आहे। वास्तुशांतीचा कार्यक्रम म्हणजे देवानं तो पूजेचा कार्यक्रम संपन्न केला असेल, पण तुकाराम महाराजांना दुसराही एक अभंग वास्तुशांतीला घेतला जातो। निरंजनी आम्ही बांधियेले घर निराकार निरंतर राहिलो से निराकार निरंतर राहिलो रे
बांधिले घर निराकार निरंतर राहिलो से निराकार निरंतर राहिलो निराकार निरंतर राहिलो से निरंजनी आम्ही बांधिले घर निराकार निरंतर राहिलो से निराकार निरंतर राहिलो से निरंजनी आम्ही बांधिले घर निराकार निरंतर राहिलो से निराकार निरंतर राहिलो से अभंग छोटाही होता पण गत अभंगामध्ये वेदांताची प्रक्रिया जास्ती आहे, ते क्लिष्ट आहे, म्हणून मला वाटलं आपल्या डोक्यात घुसल आणि मलाही फारसं काही जास्त येत नाही वेदांत व्याकरण, म्हणून आपलं सोपं सोपं येतही नाही पुन्हा तोंडही घालायचं म्हणजे ते अवघड आहे. पहा ना अभंगच कसा आहे हा. निरंजनी, ज्या घरामध्ये मनाचं रंजन होणार नाही, वासनेचं रंजन होणार नाही असं घर आम्ही बांधलं. कोण बांधते असं घर? आपल्या घरात तर वासना असतात, लष्टर पेंट आणलेला असतो. निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राहिलोसे निराभासी झालो पूर्ण समरस अखंड ऐक्यत्वासी पावलो आम्ही. 3271 अभंगाचा नंबर 3271 तीन चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडे. मला हा अभंग योग्य वाटला. आता पाविजेल घरा, नवीन घर बांधलं की वास्तुशांती केल्यानंतर भूमिपूजन केलं, द्वारपूजन केलं, गृहप्रवेश केला, वास्तुशांती केली, बायकोच्या डोक्यावरती कलश, नवऱ्याच्या हातामध्ये देव. आता पाविजेल घरा या दातारा संगती. बऱ्याच जणांना नवीन घरं बांधून वास्तुशांती केली असेल आणि पूजेला बसला असाल तुम्ही, नाही तर तुमचे पोरण सुना बसले असतील पूजेला, किंवा पोरं सुना नसले बसतील तर आई वडील बसले असतील. तर काय असतं वास्तुशांतीमध्ये सगळ्यात आधी मुख्य दरवाजाची पूजा असते, चौखटीची, उंबरठ्याची, बरोबर का? ती पूजा झाल्यानंतर आपल्या जुन्या घरातले देवता एका संध्या पात्रामध्ये घेऊन मालकाच्या हातामध्ये देवाचं ताट, मालकाच्या हातामध्ये पूजेचं ताट आणि घर मालकिनीच्या डोक्यावरती तो कलश असतो. अभंग तंतोतंत आहे. आता पाविजेल घरा या बायको संगती नाही म्हणले, या दातारा संगती म्हणजे सगळे जुन्या घरातले देवता जे आहे पूजा करून त्यांना या घरामध्ये घेऊन जाऊ. पायावरी ठेवोनी माथा, पायावरी ठेवीला माथा. काही गाथ्यामध्ये असा प्रयोग आहे, पायावरी ठेवीला माथा, काही मध्ये पायावरी ठेवोनी माथा, आणि ऑनलाईन अभंगामध्ये पायावरी ठेवू माथा. पायावरी ठेवू माथा सर्वथा नुपेक्षी, येथोनी तेथवरी आता नाही सत्ता अनिकाची. तुका म्हणे चक्रपाणी शिरोमणी बळियांचा. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज सांगतात आज वास्तुशांतीचा प्रसंग आहे, आनंदाचा दिवस आहे. आणि प्रत्येक माणसाची लौकिक जीवनामध्ये इच्छा असते की घर व्हावं, घर चांगलं व्हावं, सर्व सुख सोयींनी ते युक्त असावं, कुठल्याच प्रकारच्या गोष्टीत तिथे कमी नसावी. मग असं जे नवीन घर आम्ही बांधलंय या घरामध्ये प्रवेश करू, पण दातारा संगती. दाता आणि दातार याच्यामध्ये फरक आहे. दाता जो आहे म्हटले दातवा हा नाशिवंत देतो. दाता जो आहे ना, एखादा दाता आहे त्यानं आपल्याला पैसे उसने दिले, नाही घेतलं तर त्याला व्याज लावतो, 5% 10% ते वाढत जातं, आत्महत्येला प्रवृत्त करतो. दाता म्हणजे नाशिवंत देणारा आहे. आणि दातार हा जो आहे हा शाश्वत असं देणारा आहे, जन्मोजन्मीचं देणारा आहे. तुकाराम महाराज म्हणतात अनेक वेळ मी जन्म घेतले, किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित. 1619 अभंगाचा नंबर 1619 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडे कृतभंग गाथा. अनेक वेळ जन्म घेतले, किती वेळा आलो या देहा, गणित नाही जी दातारा. आता गणितही करता येणार नाही म्हटलं मला, मी किती वेळ जन्म घेतला, अनेक वेळा जन्म घेतला म्हटले. पण अनेक वेळा जन्म घेऊन या नाशिवंत जन्मातून किंवा या जन्माच्या सोबतच देहाला जी वासना लागलेली आहे त्या वासनेतून सुटलोच असं नाही म्हटले. नामदेव महाराजांनी त्याचं सुंदर वर्णन केलंय. म्हटले नामदेव महाराजानं जे 184 जीव आहेत
पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारिले विषय सुख नाशिवंत सेविता तिमिरे कोंदले 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे धर्म जागो सदैवांचा जेबा पर उपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी संसार दुःखमूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. हे जे अभंग आपण म्हणतो आंधळ्या पांगळ्याचे 184 जी योनी आहे म्हटले, या कोणत्या योनीमध्ये किती किती जन्म घ्यावे लागतात सुंदर वर्णन नामदेव महाराजानं त्याचं केलेलं आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देहा बारा लागे मग मनुष्य देह बारा लागे मग मनुष्य देहा बारा लागे मग. 184 योनी फिरावं लागतं. त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटचा जन्म हा आहे, पण त्याच्यामध्ये नामदेव महाराजांनी वर्णन केलंय. आवाज येतोय ना माझा? एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देहावारा लागे मग मनुष्य देह ऐसा निध साधेल जो सिद्ध. आता उघडी डोळे जरी अद्यापी हे न कळे तरी मातेची या खोळे दगड आला पोटासी. 86 नंबरचा अभंग गाथ्यामध्ये 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडीकर अभंग गाथा. अभंगाचा नंबर 86. मनुष्य देह ऐसा निध कसा सगळ्या निधीचा खजिना आहे मंगळाचा मंगळसाठा विट तोटा नेणे तेथे नाम घ्या फुकाचे फुकट नाव घ्या म्हणले. आणि नाव घेणाऱ्याला विशेष रूपाने आलिंगन द्या. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसी संतांची महिमा झाली बोलियाची सीमा. 26 अभंगाचा नंबर 26 गाथ्यामध्ये 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडीकर अभंग गाथा. सांगण्याचं तात्पर्य नामदेवराय अतिशय सुंदर वर्णन करतायत की एक एक योनी कोटी कोटी फेरा म्हणजे 1 करोड वर्ष ग ग ग ग ग ग नात्या आपण पाल होतो का काय मग. हा हे बघा ना नामदेव प्रमाण आहे ना. बात करो तो प्रमाणित बात करो प्यारे अथोराइज्ड सर्टिफाइड बात होनी चाहिए मन से बात नहीं होनी चाहिए. पाल त्याचं प्रमाणच आहे हो. आता जर का या जन्मामध्ये येऊन याला आपण सिद्ध नाही केलं म्हटले करुणिया संत पार उतरले आपण जर का या देहाची नौका पार लावली नाही तर मग कशाला. आपल्या तालुका तो फेमसच आहे ना दहाव्याचं कीर्तन करायला वर्ष श्राद्ध त्याच्यातले ते प्रमाण खंती ते न करा होने गाढव कुतरा होने गाढव कुतरा होने गाढव कुतरा खंती ते न करा होने गाढव कुतरा होने गाढव कुतरा. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित या न्यायानं बहुता दिवसा फेरा आला या नगरा या न्यायानं. हा एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देहा वारा लागे मग या प्रमाणानं या अनेक प्रमाणानं आपल्या असं लक्षात येईल की तुकोबराय म्हणतात खंती ते न करा. मग जन्माला येऊन जर का आजन्म मात्र पपी एन शठेन किंचित विधाय सुखशास्त्र कथान पीता चंडालवच खरवदवत नित्य मिथ्या स्वजन्मम जननी जनी दुःख भाजा जीवच्छवो निगदित एन सदुपाप कर्मा. श्लोक नंबर 41 42 43 आणि 44 अध्याय नंबर 3 श्रीमद भागवत महात्म्य सुतौवाच. ज्या माणसानं जन्माला येऊन पुण्याचं एकही कार्य केलं नाही पुण्याचा संचय केला नाही वाणीनं भगवंताचं दिव्य नाव गायलं नाही पाय घेऊन मंदिरात गेला नाही हातानं टाळ्या वाजवल्या नाही कानानं वारकरी भजन ऐकलं नाही आणि डोळ्यानं पांडुरंगाच्या मूर्तीला पाहिलं नाही म्हटलंय त्यांनी फक्त आपल्या आईला प्रसूतीच्या वेदना दिल्या आहेत बाळणपणाच्या वेदना दिल्या आहे आणि तो जमिनीला भार आहे आणि तो जोपर्यंत जात नाही म्हटलं इथून तिकीट काटून बरं का तोपर्यंत जमीन सुद्धा त्याला कदरते असं भागवताचं वचन. हे तर वारकरी प्रमाण आहेतच नाही असं नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देहा बारा लागे मग अनेक जन्माच्या पुण्य संचयानंतर आपल्याला दुर्लभ असा मनुष्याचा देह सापडलाय. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगम च लप्ते पुरुषो यदावय अज्ञान हेतु कृत मोह मदांधकारम नाशम विदाय हि तदो दयते विवेकः यद्दर्शनंच विनिहंत शुभानि सद्यश्रेयस्तनोति भव दुःखदबाधितानां निशेष शेष मुख गीत कथैकपाणाः प्रेम प्रकाश प्रतये शरणंगतोस्मि. अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 75 आणि 76 श्रीमद भागवत महात्म्य. अनेक जन्माच्या किती वेळा जन्म यावे नित्य भवे फजित तुकाराम महाराजाच्या प्रमाणाप्रमाणे अनेक जन्माच्या पुण्य संचयानंतर म्हणजेच प्रत्येक जन्माला
प्रत्येक वेळेस जो मनुष्याचा देह आपल्याला प्राप्त झाला आणि त्या प्रत्येक वेळेच्या प्राप्त झालेल्या मनुष्य देहाच्या योनीमध्ये वारकरी पिंडामध्ये जन्माला येऊन वारंवार काकड्याचं गायन करणे, हरिपाठाचं गायन करणे, पंढरपूरची वारी करणे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा धारण करणे, गोपीचंद्राचा टिळा लावणे, आई वडिलाची सेवा करणे, पितृ सेवा करणे, संत सेवा करणे, देश सेवा करणे, याच्यातून उत्तीर्ण होऊन या मनुष्य देहाचं सार्थक करता येतं. नाही तर मग काही उपयोग नाही म्हटले. नाही तरी गेला जन्मवाया हो, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया हो, नाही तरी गेला जन्मवाया. सांगतो तुम्हाची भजारे विठ्ठला, सांगतो माझी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हाची भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हाची भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया. नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया. वा वा, प्रमाण यथार्थ आहे. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी जन्म गेला वाया. देखे मनुष्य जात सकळ, जे स्वभावता भजनशीळ ते झाले असे केवळ माझे ठाईत. ज्ञानोबाराय सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणाले, देवे देह दिला भजना गोमटा तो या झाला फाटा, बाधिकेचा जड भरत राजा हरणे गरवा गेला, घाला तो घातला वासने दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. अनेक प्रमाण आहेत. 507 अभंगाचा नंबर. किती प्रमाण आहेत, किती म्हणून सांगावं. आता या ज्या योनी आहेत म्हटले, सुंदर त्याची फार मोठी लिस्ट दिली आहे. 30 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जळचरी भोगाव्या 9 लक्ष, 11 लक्ष योनी किड्यामध्ये घ्याव्या, 10 लक्ष योनी पक्ष्यांमध्ये, 20 लक्ष योनी पशुची आहे परी, 4 लक्ष योनी मनुष्यामध्ये. आपणही 4 लाख आहे. काही हेकडे सगळे असे. पांगोळ झालो देवा नाही हात न पाय, पैसलो जयावरे सैराट ते जाय, खेटीता कुंप काटी खुंट दरडी न पाहे, आधार नाही कोणी मज बाप न माय, ताते हो दान करा ताते पंढरपुरा, नामज तीर्थवरी आख माझा सोयरा, हिंडता गव्हाणे शिनलो येर धारी, नमेची दात कोणी दुःख निवा. हे कशा करता म्हटले. मग 4 लक्ष तुम्ही म्हणता, माणसं तर सारखेच, फक्त बुवा गोरे काळे, काही ढेरी गार्ड, काही बॉडी गार्ड, काही स्लिम फिट. मग 4 लक्ष म्हणले, त्याच्यात काही हेकणे, काही शेकणे, काही जन्मापासूनच डोळे ऑफ, काहीचे पडदे ऑफ. हे असेही 4 लाख आहेत म्हटले. मग आता याचा विचार करा. 4 लाख मनुष्यामध्ये 4 लाख प्रकार आहेत. त्यामध्ये 4 प्रकारच्या विशिष्ट प्रकार खाणीमध्ये जन्माला येतो. जरायुज, अंड, स्वेदज, उद्भिज. वृक्षापासून काही, जलचर प्राण्यापासून काही, गोचर प्राण्यापासून काही. आणि आपण जे आहोत म्हटले जरायुज आहोत. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषाणू दर्शनम. जन्माला आल्या आल्यास दुःख आपल्या मागे लागतं, शोक मागे लागतो, मोह मागे लागतो, येरधार मागे लागते. आणि ते संपत नाही मरेपर्यंत. म्हणून वारंवार आपल्याला फिरावंच लागतं. आता सांगायचं काय मला लक्षात घ्या. मग तुकाराम महाराज म्हणतात, अनेक जन्माच्या पुण्य संचयानंतर उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला, संपुष्ट हे हृदय पिटी करून पोटी साठवू. आणि तुका म्हणे होता ठेवा तो या भावे सापडला. 483 अभंगाचा नंबर. तुकाराम महाराजाची गाथा. भाग्याची या भडसे, उद्यमाची निया मिसे, समृद्धीचा तापेसे, घर रिघे. 354 ओबीचा नंबर. अध्याय नंबर 6 ज्ञानेश्वरी. अध्याय नंबर 6 ज्ञानेश्वरी. ओवी नंबर 354. ओवी नंबर 354. अध्याय नंबर 6 ज्ञानेश्वरी. खूप भाग्यानंतर खूप कठीण हा जो जन्म आपल्याला मिळालाय म्हटले, हा जन्म एकमेव फक्त आणि फक्त भगवंताचं भजन करून या भवसागरातनं उत्तीर्ण होण्याकरता मिळालेला आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आता पावी जैल घरा या दातारा संगती. म्हणून जन्माला आल्यानंतर माणसाला देहाची पूर्णत्वता प्राप्त करायची असेल,
आणि देहाची कर्तव्यता संपादन करायची असेल तर देहाला राहण्याकरता लौकिक का होईना घर लागतंय, जे आज वेळंजकर परिवारानं बांधलंय. आणि भक्ताला पूर्णत्वात जाण्याकरता मंदिर लागतं म्हटले. नाहीतर मग ते व्हायचं तसं, ज्याची भक्ती थोडी, तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे ना, ज्याची भक्ती थोडी पूर्ण विषयाची गोडी, तो नरची नवे पाही खरं जाणावा तो देही. 3199 अभंगाचा नंबर 3199. 4 चरण तुकाराम महाराजाची गाथा. अधमाची यारी रंग पतंगाचे परी 153 अभंगाचा नंबर. तुम्ही पहा, तुम्ही जशी संगत करणार, देव होई जेत देवाचे संगती, 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 पतन पंगती जगाची ये, पतन पंगती जगाची ये, पतन पंगती जगाची ये. काय वचन आहेत तुकाराम महाराज. देव होई जेत देवाचे संगती, पतन पंगती जगाची. 185 अभंगाचा नंबर. आता जे प्रमाण सांगण्याचं तात्पर्य आणि अभिप्राय एवढाच आहे की एक एक योनी कोटी कोटी फेरा आहे. करोडो वर्ष आपण गाढव राहिलो असू, कुत्रा राहिलो असू, श्वान राहिलो असू, पिपिलिका पाल राहिलो असू, सरडा राहिलो असू, 1 कोटी वर्ष आपण झाड राहिलो असू, दगड राहिलो असू, गवत राहिलो असू, एवढं सगळं भोगून आता आपण इथे आलोय. आणि इथे येऊन जर का आपल्याला इहलोकीचा हा देहोदेव इच्छिता ते पाहे, तरीच आम्ही जन्मा आलो, दास विठ्ठलाचे झालो. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणे. 131 अभंगाचा नंबर 131. 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडी अभंग गाथा. इथं जन्माला यायची इच्छा देवताही करतात म्हणले, स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी जन्म व्हावा आम्हा, नारायण नामे हो जीवन मुक्त सेव ब्रह्मरस आवडीने, स्वर्गीय सत्तेचे कैलासे वैकुंठे नास्त्यत्यतरसः अथपि बंधु सद्भाग्याः मामा मुंचित करहिचितः. अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 83 श्रीमद भागवत महात्म्य शिकववा. हा जो रस आहे म्हटलं, ब्रह्मदेवाच्या सत्य लोकात नाही, शंकराच्या कैलासात नाही, विष्णूच्या वैकुंठ लोकामध्ये नाही, आणि इंद्राच्या स्वर्ग लोकात नाही. तो रस इथे भेटतो. सेवितो हा रस वाटतो अनेका, घ्यारे होऊ नका राणभरी, विटेवरी ज्याची पावले समान तोचे दान शूरदाता. 200 अभंगाचा नंबर. 4 चरण तुकाराम महाराज कैलासवासी बाबूराव देवडी अभंग गाथा. विठ्ठला विठ्ठला कीर्तन जे आहे ना माऊली, कीर्तन हे वेद प्रामाण्य युक्त असावं, शास्त्र प्रामाण्य युक्त असावं आणि संत प्रामाण्य युक्त असावं, असं गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत म्हणाले होते. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे कीर्तनामध्ये वेदाच्या रुचा असाव्यात. येत असेल तर योगशास्त्र, न्यायशास्त्र, पातंजल शास्त्र, मीमांसा शास्त्र, शास्त्राची काही परिभाषा असावी. आपण नैषधिक कीर्तन असावं किंवा संत वचनानं युक्त कीर्तन असावं. वास्तू शांती आहे ना, या घरामध्ये प्रवेश करू म्हणाले. पण आता घराचा जर का विचार केला तर घराचे प्रकार 3. लौकिक घर याला म्हणतात आणि अलौकिक घर त्याला म्हणतात. अहित्रिक घर याला म्हणतात, पारित्रिक घर त्याला म्हणतात, इहलोकी घर याला म्हणतात, आणि तदलोकी घर त्याला म्हणतात. ज्ञानदेवा ध्याने राम कृष्ण मानी, वैकुंठ भुवनी घर केले, वैकुंठ भुवनी घर केले, वैकुंठ भुवनी घर केले. देवा ध्याने राम कृष्ण माने, वैकुंठ भुवनी घर केले, वैकुंठ भुवनी घर केले, वैकुंठ भुवनी घर केले. ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण मनी, ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण मनी, ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण मनी, ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण. वैकुंठ भुवनी घर केले, वैकुंठ भुवनी घर केले. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. वैकुंठ भुवनी घर केले, वैकुंठ भुवनी घर केले, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. घर काय इथालच्या
इथलच्याच घरचा विचार नाही करायचा ना. पांडुरंग श्रीरंग भजरे म्हणा अमौलिक जाते वय आता तरी करीस वय. तिथलच्या सोयीचं काय करणार आहे म्हटलंय. आणि म्हणून इथे जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वा घटी राम भाव शुद्ध न सोडी रे भाव टाकी रे संदेह रामकृष्ण टाहो नित्य फोडी जातीविद गोत कुळ शिळ मात भजे कात्वरित भावना युक्त ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण म्हणी आणि वैकुंठ भुवनी घर केले. ह्या घरामध्ये प्रवेश करायचा वास्तुशांतीच्या दिवशी बरं का दादासाहेब भाऊ. इथं प्रवेश करायचा पण इथं नीट लक्ष द्या इकडे. इथं प्रवेश करायचा आणि इथे प्रवेश करून देवाकडून पूजा झाल्यानंतर रोज जप तप कर्म क्रिया नेम धर्म हे रोज करायचं. हे रोज केल्यानंतर काय होईल. इथंही घर आहे. इथे जितक्या वेळेस तुम्ही जप तप कर्म कराल म्हटले तिथं वैकुंठामध्ये फुकट प्लॉट बुक कराल. अभंगाचा नंबर 24 हरिपाठामध्ये ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी वैकुंठ भुवनी घर केले. नुसतं लौकिक घराची चर्चा संत महात्मे करत नाही. तो वेदशास्त्र करत नाही. लौकिक घर हे आहे. या लौकिक घरामध्ये प्रवेश करून अंतिम श्वासापर्यंत भगवंताच्या नामाचं चिंतन करणे म्हटले. काळ सारावा चिंतने एकांतवासे गंगा स्नाने देवा पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी वासर निद्रा भाऊ भाषण 620 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये तुकाराम महाराजांची गाथा. मग इथे चिंतन करत राहिल्यानंतर तिथेही घर म्हणायला चांगला वाटतो का हरिपाठ. त्या हरिपाठाच्या अभंगाचा अर्थ असा आहे जितक्या वेळेस तुम्ही हरिपाठ म्हणाल मामा बरं का शिवरचे मामा तितक्या वेळेस फुकट प्लॉट बुक केला वैकुंठात. इथं प्लॉट घेणं अवघड आहे म्हणले. एक करता तर नाट्य नाव येते. वैकुंठ भुवनी घर केलं बरं का आबा. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे आणि वैकुंठ भुवनी घर केले. ज्ञानदेव सांगा झाला हरिपाठ पूर्वज वैकुंठ मार्ग सोपा. माझ्या वडिलांची मिरासी का पूर्वज जर का त्या रस्त्यावर गेले असतील म्हटले तर आपणही वेद प्रामाण्ययुक्त रस्त्याचा स्वीकार केला पाहिजे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते वेद मार्ग मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. माझ्या वडिलांची मिरासी का देवा तुझी चरण सेवा साधावया पांडुरंगा. या न्यायानं आम्ही लौकिक घर बांधलं. हे लौकिक घर याच्यासाठी बांधलं की आम्हाला अलौकिक घराची प्राप्ती व्हावी. हे इहलौकिक घर याच्यासाठी बांधलंय आम्ही वेणुनाथ महाराज की परलोकी आम्हाला घराची प्राप्ती व्हावी. हे ऐहित्रिक घर आम्ही याच्या करता बांधलंय की आम्हाला पारलौकिक घराची प्राप्ती व्हावी. आणि बरं घरही कसं म्हटलंय न तदभास येते सूर्यो न शशांको न पावकः यदगतवान निवर्तन्ते तद्धाम परमं ममः. हे घर कसं आहे म्हटले नुसतं या धामाला घराची इच्छा ज्ञानोबार आहे. भगवान श्रीकृष्ण आदी करून संत महात्मे करत नाही. ज्ञानोबाराय सुद्धा ज्ञानेश्वरी मध्ये या श्लोकाची चांगली टीका करतायत. तैसा जिये वस्तूचे ठाई काहीच आपेसे नाही ते माझे निजधाम पाही पाटाचे. हे माझं निजधाम कसं आहे म्हटलं या धामाला मला घर भेटेल नाही भेटेल मला माहिती नाही पण तिथे नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. श्रीमद भगवद गीता अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 23. आत्मा ही परमात्मा आहे. आत्मा हा शाश्वत आहे आणि 30,000 वर्षापर्यंत आत्मा अमर आहे. आत्म्याला शस्त्र कापू शकत नाही. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेमध्ये सांगतात आत्म्याला आग जाळू शकत नाही. आत्म्याला पाणी ओलं करू शकत नाही आणि आत्म्याला वारं सुकवू शकत नाही. म्हणून न तदभासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गतवान निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ज्या घराला सूर्य नजर लावू शकत नाही सूर्याचे किरण ज्याला जाऊन तप राख करू शकत नाही अशा त्या धामी मला घर पाहिजे. पण त्या धामाला घर प्राप्त करायचं असेल तर गाडी या धामावून धरावं लागते. म्हणून आज आम्ही इथे नरदेहाला जन्माला येऊन इथे एक लौकिक घर बांधलंय आणि या लौकिक घरामध्ये वेदशास्त्र प्रामाण्ययुक्त आम्ही वास्तुशांतीचा कार्यक्रम करत आहोत आणि वेद प्रमाणानं वेद मंत्रानं युक्त अनहभद्रा कृतवयन्तु विश्वतो दब्धासु अपरितासु उद्भीतते बाणो यथा सदमीद वृधे असन्न प्रायुमो रक्षितारो दिवे दिवे देवानां सक्षमुपसेधिमाः. हे वेद मंत्र म्हणून घरामध्ये प्रवेश करत आहोत पण सोबत कोण आहे म्हटले अभंगाच्या पहिल्या चरणात. आता पावी जल घरा आता पावी जल घरा आता पावी
जास्ती न लांबवता खूप लांबवण्यासारखा विषय होता आजचा, परंतु तुकोबाराय सांगतात आता पावी जेल घरा. नवीन घर बांधलंय, मृत्यू लोकावर बांधलंय, आमच्या स्वतःच्या जागेवर बांधलंय. या लौकिक घरामध्ये प्रवेश करू, पण त्या लौकिक घरामध्ये ईश्वरीय चेतना असाव्या, प्रकट भाव असावे, ईश्वरीय संकेताने युक्त ते घर असावं, भगवंताच्या नामस्मरणानं रंगून निघालेलं ते घर असावं. या कारणानं या दातारा संगती. दातार म्हणजे शाश्वत असं देणारा, जन्माच्या आधी जन्माच्या नंतर ही देणारा असा जो दातार आहे, असा पांडुरंग. त्याच्या संगतीनं आम्ही या ठिकाणी संगतीनं होतो पंगतीचा लाभ. त्या देवाच्या सोबत घरामध्ये प्रवेश केला आहे. आता घर म्हणजे काय? परे होणी परते घर, तेथे राहू निरंतर. आता घरही असं पाहिजे. वेदांत शास्त्रकार सांगतायत परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी. त्या घरामध्ये आपण व्यावहारिक वाणीनं वाच्यता करू नये. त्या घरामध्ये पश्यंती आणि मध्यमा म्हणजे लहान विचारानं युक्त असलेले विचार आपण बोलू नये. पश्यंती पश्चाताप होईल अशा पश्चातापयुक्त वाणीनं बोलू नये. आणि परावाणीनं जर का बोलायचं असेल, परावाणीनं जर का बोलायचं असेल तर जीव हा जो आहे ईश्वर कृपांकित असला पाहिजे, संत कृपांकित असला पाहिजे. आम्ही जातो, तुम्ही कृपा असो द्यावी. सकाळ सांगावी विनंती माझी, वाडवेळ झाला उभा पांडुरंग. हे कशा करताय? तुकाराम महाराजांनी हे जिथं 3627 अभंगाचा नंबर, 3627 अभंगाचा नंबर. ते ईश्वर कृपांकित जीव असला पाहिजे. म्हणून परेहुनी परते घरन तेथे राहू निरंतर. त्रैगुण्य विषया वेदा निसरे गुण्यो भवार्जुन. निरद्वंद्वो नित्य सत्वस्तो निरयोग क्षेम आत्मवान. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 2. त्रिपुटी वरती भेदी ऐसे करी. 3 गुणांच्या हा पलीकडे स्थित करणार ते जे घर आहे म्हटले, मला चानी वाण्यामध्ये फसवणार नाही, अडकवणार नाही असं घर मला पाहिजे. अशा घराची अपेक्षा लौकिक घरामध्ये जाऊन आपण करावी. अशा पद्धत सच्चिदानंद घर पंढरपूर. हे सच्चिदानंद घरत ज्ञानदेवी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः. म्हणून या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर या घरामधून त्या घराचा रस्ता धरायचा आहे. कारण की इकडे तुमच्याकडे यायचं म्हटल्यावर संभाजीनगरहून तिकडून गावातून यावंच लागतं. दुसरा कोणता रस्ता असेल? आता मला वाटतं भायगावलाही माझा 18 तारखेला काल्याचं कीर्तन आहे. नवीन लोकांना तिकडून कोणता रस्ता असेल मला माहिती नाही, पण इकडे यायचं म्हणल्यावर तिकडून यावंच लागतं ना. मग तिथं जायचं म्हणल्यावर या घरामध्ये प्रवेश करावाच लागतो. आता पाविजेल घरा या दातारा संगती, या दातारा संगती या घरामध्ये प्रवेश करू. आणि या घरामध्ये प्रवेश करून दुसरं काम काय करायचंय म्हटले उत्तरभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आहे. पायावरी ठेवू माथा, देऊ माता
पायावरी पायावरी ठेवू माता पायावरी ठेवू माता पायावरी ठेवू माता पायावरी ठेवू माता पायावरी ठेवू माता. आता पावी जेल घरा दाताराच्या संगतीनं घरामध्ये प्रवेश करून दुसरं काम काय करू म्हटले पायावरी ठेवू माथा. याच्याकरता ठेवू म्हटले की सर्वतः नुपेक्षी त्यांना आमची उपेक्षा करू नये त्यांनी आम्हाला झिडकारून लावू नये त्यांना आमच्या भक्तीचा स्वीकार करावा नाही तर आपलं कसं आहे म्हटले जेथे जावे तेथे कपाळ सरीशे विशेष तो लाभ संत संगे पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ. 571 मामा अभंगाचा नंबर बरं का गाथ्यामध्ये 571. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्यांची भूक नवजे माझ्या जिभे गोड तीन अक्षराचा रंस अमृत जयास फिके पुढे श्रवणाची वाट चोखाडली शुद्ध गेले भेदा भेद निवारुणी महामळे म्हण होते जगांदले शुद्ध चोखाले स्फटिक जैसे तुका म्हणे माझ्या जीवीचे जीवन विठ्ठल निधान सांपडले. 568 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये अभंगाचा नंबर 568 5 चरण तुकाराम महाराजांची गाथा आणि वारकरी भजनी मालिकेमध्ये अभंग मालिका नंबर 2 पान नंबर 5 आणि अभंग नंबर 8. याच्याकरता सर्वतः अनुपेक्षी निरंतर त्याच्या भजनामध्ये काय करू आम्ही जे आहे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारून. 748 महाराज बर का अभंगाचा नंबर. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती तया घरी शांती क्षमादया अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवदती तुरी दवडिता तेथे तुष्ट गुण न मिळणेशे चैतन्याचा वास झाला माझी संतुष्ट चित्त सद सर्व काळ तुटली हळ त्रिगुणाची तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार होणिया. 3193 बरं का अभंगाचा नंबर 3193. 5 चरण तुकाराम महाराजाची गाथा. वारकरी कीर्तन करायला पाठा पाहिजे हो रामभाऊ महाराज सारखा आमच्यासारखा विठ्ठला विठ्ठला नाही तर असे कीर्तन गंज ऐकले आबा आपण कसे हो असे एक था राजा एक थी रानी क्या एक था राजा एक थी रानी दोनों मर गए और खत्म कहानी. कहाँ पे गए थे कहाँ पे भी नहीं बोले क्या लाया कुछ भी नहीं ग्लास तोडा 12 आना आणि घेणं देणं आणि कंदील लावून येणं माळेचे माकन कोल्याचं भांडण. याला प्रमाण पहा वारकरी प्रमाण जन्मासी येऊनी काय केले तुवा मुद्दल गमाविले कारेण फिरसी माघारा अजून तरी फजित खोरा. 2168 अभंगाचा नंबर 2168 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा. विठ्ठला विठ्ठला का भगवंताच्या चरणावर माथा ठेवलाय पायावरी ठेविला माथा किंवा पायावरी ठेवणी माथा किंवा पायावरी ठेवू माथा का सर्वतः नुपेक्षी. भगवंतानं त्यांचा आमचा स्वीकार केला नाही आणि दुर्जनाने जर का आमचा स्वीकार केला तर आमच्या जन्माचं सार्थक होणार नाही म्हटले काही उपयोग नाही. बहुताच्या संगती बहु झाली फजिती नको दुष्ट संग पडे भजनामध्ये भंग. आणि मला माझ्या भजनामध्ये भंग पाडून घेणं मान्य नाही का. इथे जन्माला आलोय म्हटले तर इथं त्याच्या इच्छेनं जन्माला आलोय आणि इथून जातोय म्हटले तर त्याच्याच इच्छेनं जातोय म्हटले. वर्णन आहे ना चाले हे शरीर कोणाची असते चाले शरीर कोणाची असते हरिवीन कोण बोलविते हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण कोण बोलविते हरिवीन कोण बोलविते हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण चरणावर माथा ठेवू म्हटले त्याच्या इच्छेनं जन्माला आलोय त्याच्या इच्छेनेच मृत्यू लोकी जातोय. चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलविते
हरी बिन देखवी ऐकावी एक नारायण तयाचे भजन चुकू नका 3066 अभंगाचा नंबर 3066 पाचरण तुकाराम महाराज गाथा 10व्या कीर्तनाला आणि वर्ष श्राद्धाच्या निर्वाण गतीचा अभंग आहे. आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तिथे मनुष्याचे काय आहे देता देव 3086 अभंगाचा नंबर यादसाठी केला होता 762 रंगी रंगी 2167 सुख पाहता जा 62 मैत्र केला महाबळ 61 जायाचे शरीर जाई लक्षणात का 3052 अनेक प्रमाण. मला सांगायचंय काय कशा करता माथा ठेवलाय म्हटले पुन्हा जन्माला येऊन वारंवार आमची फजिती इथे होऊ नये कारण की उभजे ते नासे नासले पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रामेगा म्हणून पायावरी ठेवू माथा मामा सर्वतः नुपेक्षी ते याच्या करता ठेवायचंय म्हणले आधी अंती नाही आधी अंती अवसानू वरती जे भूरलोक भुवरलोक जनलोक तपोलोक सत्यलोक मोहलोक आणि विष्णुलोक जे 7 लोक आहे आणि खाली अतल वितल सुतल तलातल महातल रसातल पाताळ आहे. तर खालच्या पाताळ लोकाचा एक लोक वरच्या स्वर्ग लोकाचा एक लोक आणि हा मृत्यू लोक या त्रैलोक्याचा स्वामी भगवंत आहे. आणि भागवताच्या दुसऱ्या स्कंदामध्ये सांगितलंय की जमिनीपासून ह्या जमिनीपासून खालचं जे पाताळ आहे हा भाग म्हणजे भगवंताच्या पायापासून कमरेपासून पायाचा भाग आहे आणि जमिनीपासून हा पूर्ण मृत्यूलोक आणि स्वर्गाचा भाग जो आहे भगवंताच्या कमरेपासून ते या मुखाचा आणि हाताचा भाग आहे. म्हणजे सगळं शरीरच भगवंताचं अंग आहे. आणि मग भगवंताचं अंग जर का शरीर असेल आणि या मृत्यू लोकामध्ये म्हणजे जन्माला आल्यावर आज नाही उद्या जो मरतोच म्हणले तो मरत असेल मेल्यानंतर त्याचं सत्कर्म त्याच्या सोबत जावं आणि ते त्याला भोगायला भेटावं ते संपल्यावर त्याला पुन्हा घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया या न्यायाने त्याला वारकरी पिंडामध्ये जन्म भेटावा. म्हणून पाया ठेवीला माथा सर्वतः नुपेक्षी का तर त्याच्या पायावर माथा याच्यासाठी ठेवायचा आहे की वृक्षाचेही पान हले ज्यासी संत राहिली अहंता. मग कुठे वृक्षाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. तुका म्हणे अनु तुझवीन नाही अनु सुद्धा त्याच्याशिवाय हलत नाही म्हटले इथालचा. म्हणून त्याच्या पायावर माथा ठेवलाय का कारण की त्याची जी सत्ता आहे ती किती व्यापक आहे आणि किती विस्तारित आहे. त्याचं उत्तर अभंगाच्या तिसऱ्या येतो निते तवरी आता येतो निते तवरी आता म्हणजे आपल्यापासून दुसऱ्या गावापर्यंत धरा. या भावानं विचार करा. साधारण जीवापासून तर विशेष जीवापर्यंत मृत्यू लोकापासून स्वर्ग लोकापर्यंत नोहे नोहे मृत्यू लोकापासून पाताळ लोकापर्यंत येथोडी तेथवरी म्हणजे आधीपासून अंतापर्यंत धरा. इथून तिथपर्यंत धरा. येथोनी तेथवरी आता नाही सत्ता अनेकाची कृष्णम ब्रह्मम एकमेवा द्वितीय भगवंताची संता विस्तारित असल्यामुळे व्यापक असल्यामुळे सार्वभौम असल्यामुळे आणि ऐश्वर्यानं युक्त असलेला परमात्माच या सत्तेचा मालक असल्या कारणानं या नरदेहाला येऊन याची सार्थकता प्राप्त करण्याकरता आणि अप्रतिम भाव या जीवाला देण्याकरता त्या लौकिक घरामध्ये वास्तुशांतीच्या दिवशी प्रवेश करून हातामध्ये देवासोबत प्रवेश करू. हातामध्ये देवाचं ताट या दातारा संगती प्रवेश केल्यानंतर पायावरी ठेवू माथा का तर सर्वतः नुपेक्ष येथोडी तेथवरी आता नाही सत्ता अनेकांची. तुम्ही पहा आपल्याला आपली सत्ता वाटते पण आपल्या सोबत
द्रव्य मिळविले कोटी सवे नये रे लंगोटी. कपाळावर जो 1 रुपया लावला जातो तोही लागत नाही म्हटले. एकनाथ महाराजांनी सुंदर वर्णन केलं. घर पाहिजे आवश्यक, घर पाहिजे म्हटले, त्या घरामध्ये बायकोही पाहिजे म्हटले, नाहीतर उपयोग काय म्हटले. स्वभार्याम नाभिगच्छती. भागवतामध्ये कद्रीय ब्राह्मणाची कथा आली, काय कमी होतं का. अंगा ग ग ग ग ग धनावर धन, धनाचे 14 हंडे, 14 हंडे. स्वभार्याम नाभिगच्छती भागवतातला श्लोक आहे. त्या पठ्ठ्यानं स्वतःही खाल्लं नाही, स्वतःही खाल्लं नाही, बायकोलाही खाऊ दिलं नाही, पोरालाही खाऊ दिलं नाही. त्याचं कसं होतं माहिती का. आओ जाओ घर तुम्हारा, काय एक कहावत है हिंदी में, आओ जाओ घर तुम्हारा खाऊ खिचडी बर्तन हमारा. धनावर धन, धनाचे 14 हंडे आहे. पुण्य नाही, पुरुषार्थ नाही, लौकिक पुरुषार्थ नाही, साधारण पुरुषार्थ नाही, आणि विशेष पुरुषार्थ मोक्षाला म्हटलंय. लौकिक पुरुषार्थ धर्म अर्थ आणि कामाला म्हटलंय, विशेष पुरुषार्थ प्रेमाला म्हटलंय, आणि अतिविशिष्ट पुरुषार्थ मोक्षाला म्हटलंय. आमच्या वृंदावनच्या संतांनी प्रेमाला विशेष पुरुषार्थ असं म्हटलेलं आहे. 5वा पुरुषार्थ काय उसको, धर्म अर्थ काम मोक्ष, हे 4च आहे. याच्याकडे कोणताच पुरुषार्थ नाही म्हटले. कारण पुरुषार्थाची व्याख्या करताना असं केली की भरपूर जण फक्त दिसायला पुरुष आहे म्हणले, असायला पुरुष नसतात. लक्षात घ्या, दिसायला फक्त पुरुष असतात म्हटले, पण ते असायला पुरुष नसतात. क्षत्रिय ब्राह्मण घरामध्ये खूप श्रीमंती आहे. याला जे आहे ना भिक्षू गीत असं म्हटलेलं आहे भागवतामध्ये. अनेक गीतांचं जे वर्णन आलंय ना भागवतामध्ये. मधुपकितव बंधो मास्पृशांघ्रिं सपत्न्या कुचुविलुलित माला वहतु पति पतिस्तस्मिन् मानिनीना प्रसादम् यदुससि विडम्बम् यस्य दूतस्त्वमित्रिका मधुपकितव बन्धो मास्पृशांघ्रिं सपत्न्या हे दहा 47 श्रीमद भागवत स्कंद नंबर 10 श्लोक नंबर 47. कृष्ण जेव्हा गोकुळातून मथुराला गेले आणि वापस आले नाही, तर उद्धवाकडे त्यांनी गोपींसाठी जे प्रेमपत्र पाठवलं होतं, तर एका गोपीनं भुंग्यालाच कृष्णाचा भाऊ समजली. त्याला भ्रमरगीत असं म्हटलेलं आहे. हिंदीमध्ये भवरा, मराठीमध्ये भ्रमर आणि संस्कृतमध्ये मधुप त्याला म्हणतात. हे कृष्णाच्या कपटी भावा भुंग्या मधुपकितव बंधो. प्रणय गीत आलेलं आहे भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये अध्याय नंबर 29 मध्ये. शरद पौर्णिमेच्या दिवशी भगवान पीचताम रात्री शरदोद फुल्ल मल्लिका विक्षहरंतु मनचक्रे योगमायामुपाश्रितः. ज्या गोपिकांना बोलवलं निधिवनामध्ये रास क्रीडा खेळण्याकरता ना, बरं का, रास क्रीडा खेळण्याकरता देवानच बोलवलं. पुन्हा देवानच काय केलं, देव म्हणले क्यों आई हो. देखो भगवान नाही बोलावर भगवान पूछ रहे क्यों आई हो. गोपिकांना बोलवलं आणि भगवंतानं विचारलं का आलात तुम्ही. 10 श्लोकामध्ये विचारलं, 15 श्लोकामध्ये गोपिकांनी उत्तर दिलं. त्याला प्रणय गीत असं म्हटलेलं. गोप्यौचो मैवं विभोर्हति भवान् संत्यज. गोपिकांनी उत्तर दिलंय म्हणजे मला सांगायचं काय, हे जे कद्रीय ब्राह्मणाची कथा ही श्लोकात्मक आहे. त्याला भिक्षुगीत असं म्हटलेलं आहे. लई अड्याचा बाजार. काही काही लोक काय सांगाव तुम्हाला, नुसतं कमवतात तो, पण काहीकडे पैसे असूनही काही काही लोक भिकाऱ्यासारखं राहतात. तो कपडे स्वच्छ घालत नाही. गरुड पुराणामध्ये कपडे स्वच्छ न घालणं दारिद्र्याचं लक्षण सांगितलंय. काही सवय असते, सकाळी उठल्या काही जण असं करतात. तेव्हा हे गरुड पुराण सांगितलं दारिद्र्याचं लक्षण आहे. रिकामी आफत म्हणजे कोण आहे, चोरानं यावं तुमचं लुटून न्यावं. तुम्ही म्हणता कसं काय जाईन आमचं. अरे तुम्ही गन नाही जाऊन देणार, पण चोरानं टाकल्यावर काय करीत या बाबा. बरं धाड टाकली, आता ईडी बिठी खूप लागलेली आहे पाठीमागं. नाही ऐकलं तर ईडीच पाठवते साहेबवरतून, आहे ना. म्हणजे मी काही साहेबाचा माणूस नाही आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बऱ्याच जणांना सवय सकाळी उठले या साहेबा. काय सकाळी उठल्याच आरशामध्ये पाहतात. सकाळी उठल्या आरशात तोंड पाहणं दारिद्र्याचं लक्षण. हे नख जे आहे दातानं असे कतरणं दारिद्र्याचं लक्षण. असे अनेक कारण आहेत. तस्मात शास्त्रम प्रमाणम ते. माणसानं पूर्ण शास्त्राचा स्वीकार केला पाहिजे म्हटले.
बऱ्याच जणांना कळत नाही, जेवताना काही काही सवय असते बरं का. जेवताना बी फोन आला तर उठतेत, जेवताना जर का उठलं तर ते जेवणच तुम्हाला लागू पडणार नाही म्हटले. बरेच जेवताना खाली चटई टाकून जेवायला सांगितलेलं आहे. बरेच लोक चटई टाकून जेवत नाही. जे लोक चटई टाकून जेवत नाही म्हणले खाली फरशीवर बसते जमिनीवर, तर समजावं त्यांना सुतक लागलेलं आहे का. फक्त मेल्यावर कोणी 10 दिवसातच सुतक असतं, तेव्हा चटई खाली टाकायची नसती भाऊ, तेव्हा सुतकात खाली बसून जेवायचं असतं. आपण ये रे बीबी याड्यावानं भाजी येत नाही जात नाही, भाजीपाला खात नाही याड्यावानी कधी बी आपण खालीच बसू राहिलो म्हणले फरशीवर, सुतक आहे का काय. गंध लावला पाहिजे. गंध म्हटले ऊर्ध्वपुंड्रम मृदा कुर्यात भस्मानामतून त्रिपुंड्रकम, वाम पुराणातले श्लोक आहेत. वारकरी आहे त्याचा उभा गंध. आणि तुम्ही जर का शंकराचे भक्त करत असाल तर हे असे आडवे गंध मान असतो के तनिये मान अयो मानू गोशू मानू अश्वेश्वरी ऋष वीरान मानू रुद्र भामितो वदिर मी वदिर हविष्मिंत सदा मित्व हवामह इति हस्ते भस्मम ग्रहित्वम जलमिष्टम कृत्वा. हा गंध न लावता जेवण केलं. अहो हिंदू आहे कसा वळखायचा म्हणले, कारण की आपले हिंदू लोक फक्त कोणी मरण पावल्यानंतर जवळ गंध मोकळ होत नाही 13व्या दिवशी मारुतीला विळा जात नाही आणि पाहुणे आपल्याला टोपी उपरणं घालीत नाही. आपले सासरवाडीवाले येऊन आपल्याला जवळ टोपी उपरणं घालीत नाही आबा आपल्याला, आणि मारुतीला इडा जात नाही तवर गंध मोकळ होत नाही, तेव्हा फक्त गंध लावायचं नसतं. एरवी बी गंध नाही लावलं तर वळखायचा कसा आपला हिंदू माणूस आहे म्हणून. मला शास्त्रावरनं एवढी ही व्याख्या लांबली. बघा तुम्ही लक्षात येईल आपल्या जेवताना बसल्यानंतर ज्याला आई वडील नाही आहे, अहो ज्याला आई वडील ज्याचे जिवंत नाही त्यानं पुरे घास मुक्याटानेच घ्यायचे. जेवताना बी आपण म्हणतो लिंबू आणव, कांदा आणव, आणि तर्री नाही टाकली भय. ज्याला आई वडील नाही त्यानं असं गपाट्या मारत जेवण करणं लई मोठा दोष सांगितलाय शास्त्रामध्ये. आणि ज्याचे आई वडील जिवंत आहे त्यानं कमीत कमी 5 घास मुकाट्यानं घ्यायचे, मुकाट्यानं मग बोलायचं. दिवाळीच्या दिवशी आंघोळ करतो आपण, ज्याचे वडील मरण पावले आहे त्यांना आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून आंघोळ करायची आहे. ज्याचे वडील जिवंत आहे त्यांना तांदूळ टाकून आंघोळ करायचं. हे शास्त्र आपल्याला केव्हा माहित होणार आहे. या शास्त्राच्या विरहित माझं जीवन नसावं, जीवनाची यात्रा नसावी. म्हणून तर तुकोबराय म्हणतात घरात बायको पाहिजे, आणि ती बायको ही नवऱ्याचं ऐकणारी असली पाहिजे. कार्येषु मंत्री करणेषु दासी भोज्येषु माता शयनेषु रंभा धर्मानुकूल क्षमया धरित्री षडब्ध मेतव्रधी सा पतिव्रतानाम. पत्नीव्रता तुका म्हणे पतिव्रतान तिची देवावरी सत्ता. घरातली जी बायको आहे ना म्हणली वायफट बडबड करणार नसोय. नवऱ्याने विचारलं ना आपल्याला काय ऊस लावायचा आहे का बांबू लावायचे, तर तिनं ऊस सांगाव बांबू नाही सांगाव. म्हणजे बायको जी आहे नवऱ्याचं भलं करणारी असावी म्हटलंय. 6 गुणांना युक्त असावी. काम करण्यामध्ये राजाच्या प्रधानाप्रमाणे म्हणजे मंत्री असावी. कार्यामध्ये दासीप्रमाणे असावी. जेवू घालण्यामध्ये आई सारखी असावी तुम्हाला. कारण दिवसभरामध्ये असं दिवसभर फक्त तुमची एक मेव आई अशी आहे, बीबी कहती है, बीबी कहती है दिन भर क्या किया. म्हणजे काही लफडे करत तर नाही, फिरला बोंबला पाहते पाहिजे. दिन भर क्या किया. बाप कहता है आबा दिन भर कितना कमाया बेटा. क्या कहता है बाप, दिन भर कितना कमाया. बाप कहता है दिन भर कितना कमाया. बीबी कहती है दिन भर में क्या किया. बेटा कहता है मेरे लिए क्या लाया दादा. माँ कहती है बेटा दिन भर में कुछ खाया या नहीं. म्हणून जेवण्यामध्ये कार्यामध्ये प्रधानाप्रमाणे असावी बायको. घरचं काम करण्यामध्ये दासीप्रमाणे असावी. जेवू घालण्यामध्ये स्वतःच्या आईसारखी असावी. झोपण्यामध्ये रंभा नावाच्या अप्सरेसारखी असावी. धर्माला अनुकूल असणारी ती अशी पत्नी असावी. म्हणून तिला शास्त्रामध्ये धर्मपत्नी असं म्हटलेलं आहे, नुसतं काम पत्नी म्हटलेलं नाही आहे. आणि क्षमा हा तिच्यामध्ये गुण असावा. अशी पतिव्रता हिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदयी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम. घरात बायकोला खाऊ दिलं नाही, पोराला खाऊ दिलं नाही, त्यानं लई जेवायला त्याच्याकडं. तेव्हा म्हणला आता दुष्काळ पडन, लोकांना पूजा गिजा बंद केले, खरे देणं बंद करून टाकले देवाला. देवाचं बी काही खरं राहिलं नाही. आणि मग कस काय व्हायचं आपलं. मग 3 टाइमाचं जेवण त्या पठ्ठ्यानं 2 टाइमावर आणलं, आणि 2 टाइमाचं जेवण पठ्ठ्यानं 1 टाइमावर आणलं. पंचपक्वांना कशाला विचारिता जाता. वास्तुशांतीचं जेवण नादर आहे आपल्याला. खाजा करंजा गुलाबजामुन रसगुल्ले रसमलाई इमरती बालूशाही असं खाणारा तो पठ्ठ्या. तो म्हणला एक काम करायचं फक्त वरण खायचं. काय आजपासून आपण वरण आणि पोळी. आणि पोळी बी कशी म्हणले त्या लोकमतच्या पेपरच्या पहिल्या पानावनी अशी पातळ. आणि वरण बी असं म्हणले, वरण बी असं म्हणले 1 लिटर पाण्याला फक्त 10 ग्राम डाळ असली पाहिजे. आणि त्या वरणामध्ये मला आपल्या घरचं जे आहे ना म्हणले, काय म्हणते तुमच्या भाषेत खेड्यात त्याला छताला ते जुनं लाकडाचं. या घराचं जे
आपलं जे घर आहे म्हणले हे खाना हे घर तर याच्यातले जे आहे ना खांडे दांडे पहा ते मला सगळं दिसलं पाहिजे पंचपक्वान्न खाणारा माणूस धनानं युक्त माणूस धनावर धन धनाचे 14 हंडे त्याच्याकडे आहे 3 टाइमाचं पंचपक्वान्नाचं जेवण त्या दुष्टानं 2 टाइमावर आणलं 2 टाइम जेवण 1 टाइमावर आणलं एवढं करूनही त्याचं पोट नाही भरलं ते म्हणला तू मी आणि आपलं पोरग तिघानं फक्त तिघाच्या नावाच्या 3च पोळ्या करायच्या आणि वरण करायचं आणि कोणालाच खाऊ घालायचं नाही कोणालाच काही द्यायचं नाही कपाळावर मारायला सुद्धा चाराने फेकून मारायचे आणि आशाची परीक्षा हरिजनाची कोणाशी न घडावी निंदा साहित्य गोविंदा नाही त्याची पत्नी पाहिजे पत्नी लाख चांगली असेल पण असं होतं म्हणले बराच वेळेस बायकोला नाही का चरण तीर्थ आवडतं तर नवऱ्याला बियर आवडती बियर आणि बायकोला कथा आवडती कथा 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 नवऱ्याला तमाशा आवडतो मग काय 36 गुण जमले म्हणजे काही जमतं भाय ते कुंडलीत जमले ना लौकिक जीवनामध्ये जमणं आवश्यक आहे ना ते पांचस्त नावाचा ब्राह्मण त्या गावामध्ये आला पांचस्त व्याकरणाच्या परिभाषेमध्ये एक संधी विग्रह पांच अधिक स्त सूर्यास्त झाल्यानंतर जो एकदा जेवतो पांचस्त ज्याच्या पंचेंद्रियांचं कर्मेंद्रियांचं ज्ञानेंद्रियांचं दमन झालेलं आहे इंद्रियांचा जय वासनेंचा क्षय संकल्पाही येन वरी मन न करी रे संग राहो रे निश्चळ लागोने ती मळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभव वाचून पडपडते 87 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराज असा तो पांचस्त नावाचा ब्राह्मण याच्या घरामध्ये जेवायला आला यानं त्या देवाचा अपमान करून टाकला म्हणून याच्या घराला आग लागली आग धनावर धन धनाचे 14 हंडे जळून गेले हे म्हणलं लोक धावा मह घर विजवा लोक म्हणले देवा कोणाला काही खाऊ दिलं नाही मह घर विजवा तरी बी लोकांना वाटलं जाऊ दे देवा आहे की नाही देवा आहे हा लोकांना ड्रम बकेटा हांड्या सगळं घेऊन पाणी आणलं याचं घर विजवायला लागले काकू आले बामणी काकू आणि काकू म्हणले जाऊ द्या कशाला या दुष्टाचं घरी जिता यानं कोणालाच खाऊ दिलं नाही देव धर्माला नाही ते म्हणले काकू आम्हाला काय करायचं एवढी मोठी माय आणि एवढी मोठी शेकोटी आम्ही कधी बाप जन्मात पाहिलं नाही हिवाळ्याचे दिवस होते लई गारठा लोकांना आंगडे गिंगडे काढून असे अंगावर पाठ शेकायला सुरुवात केली असं वर्णन आहे हो भागवतामध्ये बायकोन पोरग कुठं निघून गेले त्याचं वर्णन नाही आहे ज्या गावामध्ये हा असा ताट मानेने चालला होता त्याच गावामध्ये हातात ताट घेतलं आणि भिक्षा मागायला लागला लोक ताटामध्ये दगड माती वाढायला लागले का वाढता म्हणायची हिंमत नाही का तुम्ही एखाद्याचा अपमान केला ना तर तुम्ही त्याला काय करणार पण तुम्ही जर का खरे असाल ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा करता स्वामी सगळे वाद अधिक अधिक आनंद 304 अभंगाचा नंबर ज्याची सेवा खरी आहे त्याचा देव एकाच्या कैवाडे उभी बहुतांचे कोडे उभी कोडे संकट निर्वाणी गोविंद असे माझे पुढे काहीच साकडे पडो नेदी या न्यायानं मग पुढे उपरती झाली देव प्रसन्न झाले मोठा कीर्तनकार झाला म्हणून सांगायचं तात्पर्य बायको बी वायफट बडबड करणारी नसावी बायको ही नम्रतेनं सुनीती सारखी असावी धर्मावर चालणारी असावी येथोरी तेथवरी आता नाही सत्ता अनिकाची त्या भगवंताची सत्ता आधीपासून अंतापर्यंत पाताळामध्ये स्वर्गामध्ये मृत्यूलोकामध्ये असल्या कारणानं तो जो देव आहे वेळ प्रसंगी दुष्टाचं निर्दालन करण्याकरता साधूंचं रक्षण करण्याकरता धर्माची पुनरुस्थापना करण्याकरता हातामध्ये पाणी मराठीमध्ये पोथीच्या भाषेमध्ये हाताला पाणी असं म्हटलेलं आहे आणि त्या पाणीमध्ये पाण्याच्या एका बोटावर जो चक्र घेतो त्याला चक्र पाणी असं म्हटलेलं आहे तो भगवंत चक्र पाणी होऊन म्हणजे पाण्यामध्ये म्हणजे हाताच्या बोटावर चक्र घेऊन या ठिकाणी जे त्या शिरोमणी देवाची पूजा करतात अशा बळ्यांचं रक्षण करणार तुका माने चक्र पाणी तुका माने चक्र पाणी तुका माने चक्र पाणी तुका माने तुका माने चक्र पाणी तुका म्हणे चक्र पाणी तुका म्हणे चक्र पाणी तुका
माऊल्यांनी जागेवरती टाळ्या वाजवायच्या. हरी विठोबा रखुमाई धोबा 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 रखुमाई खबरदार नारद देव तुकाराम भगवान की जय ईश्वर महाराज की जय 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 तुका म्हणे चक्रपाणी तुका म्हणे चक्रपाणी शिरोमणी बळियांचा येथून तेथवरी आता नाही सत्ता अनेकाची पायावरी ठेवू माथा सर्वतः नुपेक्षी आता पाविजेल घरा या दातारा संगती नवीन जे घर बांधलंय भूमिपूजनापासून आपण त्याची सुरुवात करतो आणि भूमिपूजनाच्या नंतर चांगला मुहूर्त लग्नासारखा याला पाहतो. वास्तुशांती आणि गृह प्रवेश का माती कुठून आली याचं डब्बर कुठून आलं सिमेंट कुठून आलं दगड कुठून आले माहिती नाही.
समस्त या साहित्याचे दोष निघून जाण्याकरता वेद मंत्रानं त्याला शुद्ध करण्याकरता भूमीचं पूजन, द्वार पूजन, पृथ्वी पूजन, वर्धिनी पूजन, बाहुल्यांचं चित्र, ज्यांच्या नावावर वास्तू शांती उतरेल, नवरा बायको घरामध्ये, आई वडील आहे, 2 भाऊ आहे, कोण ज्यांच्या नावावर ते चंद्रबळ चांगलं असतील ते पूजेला मोठे वेळेजकर साहेब बसले होते. पुण्यवाचन, गणपतीचं पूजन, वरुणाचं पूजन, मातृका पूजन म्हणजे देवीची पूजा, आत्मन कुलदेवताय नमः, त्यामध्ये शिख्यारी वास्तुपीठ मंडल, त्यामध्ये 4 बटाटे 4 काड्या खिळे रोवायचे आणि सोन्याच्या काडीनं त्याच्यामध्ये अशा रेषा मारायच्या आणि त्याच्यामध्ये वास्तू प्रतिमा जी आहे त्या वास्तू प्रतिमेला पालथ आग्नेय कोणामध्ये गड्ड करून बोळक्यामध्ये ब्राह्मणाच्या वेद मंत्रानं स्थापन करायचं आहे म्हटले. का आग्नेय दिशेकडे, या ठिकाणी आग्नेय दिशेमध्ये जे कोपरं येईल तिकडे 2 हात दोन्ही दिशेला आणि मस्तक एकाकडे आणि पाय एकीकडे. वास्तुपुरुष हाच घराचं रक्षण करणारा व्यक्ती आहे. नवग्रह मंडलाची पूजा, ईशान्य रुद्रकलशाची पूजा, हवन, घरच्या माऊलीच्या सुवासिनीच्या हातेनं या ठिकाणी हळद आणि कुंकू यांचं एकत्रित करून पाणी कमी दही जास्ती टाकायचं आणि मग हाताचे छापे मारायचे, वरती रेखाकरण करायचं, झेंडे लावायचे, सगळ्या नातेवाईकांना यायचे, आहेर द्यायचे, आहेर घ्यायचे, जेवण करायचा. असा एकंदरीत हा लौकिक कार्यक्रम, त्याची आध्यात्मिक पार्श्वभूमी आपण बरं आज केलं सोडून द्यायचं का? मला एक जण म्हणलं होतं, महाराज तुम्ही किती सांगा, किती बेंबीच्या देठापासून पाठ करा, काय उपयोग आहे, तुम्ही एवढे अभंग पाठ केले, उपयोग नाही म्हटले. का लोकांना ऐकूच तर चांगलं वाटतं, लोक नंतर कपडे झटकून चालले जाते. म्हणलं असं नाही, ज्याचा प्रभाव समाजावर पडायचा त्याचा पळतो. टाइमपास कीर्तनकारांचा प्रभाव समाजावर पडत नसतो. ज्याचं करारे बापांना साधन हरीचे धनी करणीचे करू नका, ज्याचं ज्ञानाचा जन्म साधनेतून झालेला आहे. पिबद भागवतम रसमालया मुहुरहो रसिका भूई भावुकाः श्री भागवत पीयूष पानाय रसलंपटा धावंतो प्यायजू सर्वे प्रथमम येच वैष्णवाः. संगती कुमार सारखे लोक जेव्हा कथा सांगायचे, वशिष्ठ असे मोठमोठे ज्ञानी सुद्धा भागवत सांगायला पळायचे. काही दिवसांना तुम्ही अशा नोट्याच्या गाड्या घेऊन फिरणारे नीट शब्दाकडे लक्ष द्या. मी काय सांगायलो, 51,000 1 लाख रुपये लोक घेऊन फिरते, पण विद्वान गाथा ज्ञानेश्वरी भावार्थ रामायण काकणार हरिपाठ सांगणारा कीर्तनकारच तुम्हाला भेटणार नाही. करा अजून तमाशा, हे लोकांना कळना झालंय का? जे चांगलं करतात मला कोणी म्हणे एवढे अभंग सांगू नका महाराज. म्हणलं आमचं जे आहे ते आम्ही छाती ठोकून सांगतो. बरोबर. तुका म्हणे मज कळते चाचणी, तुका म्हणे चाखोनिया सांगे मज अनुभव आहे अंगे. अभंगावर बोलणारे कीर्तन नाही, ज्याचे पॉकेट जड आहे. मला एक जण म्हणलं, महाराज ज्याचे पॉकेट जड आहे ना, म्हणे जड म्हणजे जास्त तप्पू बरं का, तेच अभंगावर बोलत नाही म्हणले. अभंगाचा पत्ता नाही, मेळ नाही. मग असंही म्हणताना पुन्हा बोलवताही तुम्हाला तुमचं कळू नाही का? अरे कोणताही अभंग असा पट्ट्यात घ्यायचा, कीर्तन असा पट्ट्यात. महाराज 41,000 नाही 82,000 घ्या, याच्यावर कीर्तन करून दाखवून. बऱ्याच जणांना वैजापूर तालुक्यातून गाड्या वापस फिरवलेल्या आहेत. तुमच्याच वैजापूर तालुक्यातून का? हे वैजापूर आणि गंगापूर म्हणजे हे ज्ञानाचं माहेरघर आहे. अरे तुकाराम महाराजांचा निळो मारायच्या द्वारा शंकर स्वामी पर्यंत विना इथं आलेला आहे. बहिणाबाईची सासरवाडी माहेरही हा वैजापूर तालुकाच आहे. एवढी दिव्य पार्श्वभूमी असलेली तालुका आपण आपली परंपरा सांभाळणं फार गरजेची आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावली, ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली, ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली, ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोललेले पुरे वेळे वा पुढे उत्तर, क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार मी आपला. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका मन ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा, महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, गोपाल कृष्ण भगवान, बोरोरे भाई सब संत